वीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण कच्च्या कैरीची कढी बनवूया। इथे आंबे बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि एका आंब्याचे आपण साल काढून घेऊया, कारण हा आंबा आहे ना तो गावठी आंबा आहे आणि गावठी आंबा खूप आंबट असतो। तोतापुरी वगैरे थोडा गोडूस येतो, पण हा खूप आंबट, म्हणजे आपल्याला एक आंबा इनफ होईल कढीसाठी, अगदी 4-5 माणसांसाठी। तर बघा मी असं व्यवस्थित कट करून घेतला आणि त्याच्यात तुकडे करून घेणार आहे ओबडधोबड असे, आणि आंबा उकडून घेणार आहे मी थोडासा पाण्यात टाकून, आणि थोड्याशा स्लाइस बाजूला ठेवणार आहे आणि पातळ पातळ करणार आहे त्या, कारण पटकन शिजण्यासाठी। हे बघा, तर इथे असं मी आंबा कट करते। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असं हे बघा पार बाजूला केली आणि सगळा कट केलेला आंबा आपण एका भांड्यामध्ये घेतलाय। आता ह्याच्यातला थोडा आंबा आपण उकडत टाकूया पाण्यामध्ये। इथे पाणी मी गरम करत ठेवलंय असं। आता आपण इथे वाटण बघा, ओली मिरची खोबरं घेतले मी, त्याच्यानंतर 2 चमचे बेसन घेतले, त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। आलं लसूण घेतलंय आणि जिरा आणि हळद घेतली आहे मी त्याच्यामध्ये। जिरा आणि हळद टाकली वाटणामध्ये आपण, आलं लसूण घेतलंय आणि 2 चमचे बेसन घेतले, आणि मी धने विसरलेले ते मागून टाकलेत। हे बघा, तसे धने पण तुम्ही वाटून घ्या, कारण मी कोथिंबीर नाही वापरली। तर फोडणीमध्ये बघा मी लसूण टाकली, मोहरी टाकली आणि हिंग, आणि छान फोडणी तडतडवली कढीपत्ता टाकून। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी कच्ची कैरी थोडीशी शिल्लक ठेवली आहे ना, ती पण छान अशी परतून घेतली, पातळ पातळ स्लाइस केलेल्या। कारण कैरीची कढी किंवा ताकाची कढी आपण जास्त वेळ अशी आणि भरपूर ह्याच्यावर उकळू शकत नाही, गॅस फास्ट ठेवून मंद आचेवरच करायला पाहिजे। तर इथे आपण ते वाटण बनवून घेतलं आणि उकडून घेतलेली कैरी थोडीशी स्मॅश करून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडा वेळ मी गॅस फास्ट ठेवला। जशी उकळी येणार तसा मी गॅस कमी केला। तुम्हाला जेवढं कमी जास्त पाणी पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यात टाकून घ्या, तुमची जेवढी माणसं असतील तेवढं, त्याच्यावर तुम्ही वाटप वाढवू शकता। म्हणजे जो आपण सगळा मसाला दाखवला ना तो कमी जास्त करू शकता। तर इथे मी असं व्यवस्थित ढवळून घेतलं, इथून मी हल्ले नाही, नाहीतर मग कढी कधी कधी फाटते आणि मग पाणी एकीकडे आणि हे एकीकडे जातं सगळं वाटप वगैरे। व्यवस्थित असं ढवळून ढवळून मी जशी उकळी येणार तसा गॅस बारीक केला आणि इथे आपली कैरीची कढी